आज आदित्य ठाकरे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मुंबईतील विविध समस्या प्रश्नांसंदर्भात भेट असल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांकडून आज 100 दिवस आराखड्यासंदर्भात मंत्रालयामध्ये बैठक. मुख्यमंत्र्यांकडून आज माहिती तंत्रज्ञान, नगरविकास, उद्योग, कामगार, मृद आणि जलसंधारण संदर्भात प्रेझेंटेशन्स होणार. शरद पवारांच्या उपस्थितीत आज सलग दुसऱ्या दिवशी बैठकांचं सत्र. आज काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार, खासदार, माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पवार बैठक घेणार. पक्ष संघटनेत बदल करण्याची गरज, विकास लवांडेंचं वक्तव्य. काही दिवसांपूर्वी शरद पवारांना पत्र लिहून बदल करण्याची मागणी केल्याची लवांडेंची माहिती. शरद पवार एनडीए सोबत आले तर चांगलंच, एनडीएची ताकद वाढेल, काका पुतणे एकत्र आले तर बरंच होईल, माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीतून बाहेर. दिल्लीमध्ये ठाकरेंचा आम आदमी पक्षाला पाठिंबा. आपने महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे दिल्लीत आपला पाठिंबा. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचं वक्तव्य. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर बरं झालं असतं, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. दिल्लीत केजरीवाल यांची ताकद जास्त असल्यामुळे त्यांना पाठिंबा. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबतच संजय राऊतांकडून स्पष्ट. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये जसं घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांचे स्वबळाचे संकेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडनं दबावाचं बूथ मॅनेजमेंट, संजय राऊतांचा हल्लाबोल. संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद, राऊतांची खोचक टीका. शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक वस्तुस्थितीला धरून, ज्या प्रकारे संघाने काम केलं त्या प्रकारे तुम्ही काम करा असं त्यांना कार्यकर्त्यांना सांगायचं असेल, माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस, रामगिरी महाराजांचं आव्हाडांना प्रत्युत्तर. इतिहास शिकवण्याची गरज नाही, वाचण्याची गरज असल्याची ही टीका. एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. नवी मुंबई एमआयडीसीत सर्व्हिस रोड लगत दिलेले भूखंड घातक, त्यानंतर शिंदेंकडनं कारवाईचे आदेश, नाईकांची माहिती. राष्ट्रवादीची पक्ष बांधणीसाठी नागपुरामध्ये सदस्यता मोहीम. नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. नागपूरच्या जनतेचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार, नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांची माहिती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर काँग्रेसच्या संघटनेत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता. प्रत्येक 10 बूथ मागे 1 वॉर्ड अध्यक्ष नेमावा, शहर काँग्रेसचा पक्ष नेतृत्वासमोर प्रस्ताव. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. दिल्लीतल्या शहांच्या निवासस्थानी भेट होईल, भेटीचं कारण अस्पष्ट. मंत्रालयात काल आलेल्या आलिशान लॅम्बॉर्गिनीची चर्चा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंना भेटायला आलेल्यांची लॅम्बॉर्गिनीमधनं एंट्री. कारच्या काचा काळ्या रंगाच्या असल्यामुळे कारमध्ये कोण होतं याची माहिती मिळू शकली नाही. बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी 17 लाखांचं फंडिंग महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातनं. आरोपपत्रातून माहिती समोर. अनमोल बिश्नोई, शुभम लोणकरसाठी कर्नाटक बँकेच्या खात्यात पैसे. मालेगावानंतर अमरावतीतही रोहिंग्या मुस्लिमांचा घोटाळा. भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा. अंजनगाव सुरजीत 6 महिन्यामध्ये 1100 जन्मदाखले दिल्याचं तहसीलदारांनी सांगितलं, सोमय्यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.